नाही, खरं तर ही टीका अतिशय दुर्दैवी आहे. कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती. या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचाच दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही. मी त्यावेळेलाही स्पष्टपणाने म्हटले होते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या संबंध प्रकरणामध्ये एक SIT स्थापन केलेली आहे. त्याचा संपूर्ण जे काही त्या SITचे जे इन्चार्ज आहेत त्या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे त्यांच्या मंत्रिमंडळातलीच मी एक सदस्य आहे. त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका. त्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक. आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. नाही, मला म्हणजे पक्षांतर्गत किंवा अशा पद्धतीनं कुठेही त्या संदर्भातली चर्चा आज आमच्या कॅबिनेटच्या पूर्व बैठकीमध्ये झाली नाही. त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिरवाळजींना हे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की जो काही प्रकार असेल त्या संदर्भातली त्यांनी रितसर तक्रार ही पोलिसांमध्ये करावी. त्यानुसार त्यांनी केलेली आहे. त्या संबंध व्हिडिओज त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी असतील हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. गडकरी साहेबांनी विलगीकरणाच्या बाबत आधी भूमिका मांडली होती की विलगीकरण चर्चाच नव्हते, पण काल कधी कधी बोलतात ते म्हणते की बाबा चर्चा होती, कल्पना आहे. हे नेमकं विरोधाभास विधान नेमकं काय आहे? नाही, त्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका घेतली की दादा असतानाचं विलगीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलगीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला विलगीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलगीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्या निमित्ताने झालं. आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती. या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही. त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं. नाही, त्यांची भूमिका त्यांनी बघावी. खरं तर मला म्हणजे एक आश्चर्यही वाटतं, एक कुतूहलही मला त्या बाबतीतलं आहे की ते एका वेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही एका वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. असं असताना त्यांना रोज आमच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्यासाठी वेळ कुठनं मिळतो. त्यांनी त्यांच्या पक्षाची जी संघटना आहे त्याच्याकडे जास्ती लक्ष द्यावं. आम्ही आमच्या पक्षाच्या संघटना वाढीसाठी सुनेत्रा काकींच्या आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत. या उलट माझी त्यांनाही विनंतीपूर्वक सूचना राहील की आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मग त्या महानगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो, आदरणीय आमचे नेते अजितदादा हयात असताना काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने लढवलेली आहे. आज ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांची दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपण फरफड का करतोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण शेवटी त्यांनी महानगरपालिका एकत्र लढवली, आज त्यांना तिथे एकत्र काम करायचंय. जिल्हा परिषद काही ठिकाणच्या एकत्र लढवल्या, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांनी त्यावेळेला दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला असेल, श्रद्धेय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षांनी पुढाकार घेतलेला असेल
अशा वेळेला ह्या सगळ्या भूमिका आणि एकमेकांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून आपण त्या लोकप्रतिनिधींची जे स्थानिक पातळीवर काम करतात किंवा कार्यकर्ते यांची फरफड ही कुठल्याही पक्षाने का करावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडचा विषय. एका मोठ्या नेत्याच्या आणि अजितदादा पवार यांच्या फोटोवर मारले जे धागेदोरे क्रिकेट अजितदादा यांच्या अपघाताशी जोडण्याचा प्रयत्न असं वाटते. खरं तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. खरातांचं झालेलं प्रकरण हे अतिशय निंदनीय आहे, एकदम निंदनीय. त्याचं समर्थन किंवा त्याची बाजू किंवा काय हे कोणीही कुठल्याही बाजूने घेण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळेच मग कुठल्याही पक्षाचे असो, आज लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, त्यांच्या पक्षाचे काही असतील, त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही बाजूचे काही असतील, काँग्रेसचे असतील का भारतीय जनता पक्षाचे असतील, कुठलाही नेता यांनी कुठल्याही घटनेचं समर्थन हे केलं नाही. एक आहे की सगळ्याच राजकीय मंडळींना सर्व पक्षाच्या हा एक धडा आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या आपण कुठल्याही बाबतीमध्ये एक सल्ला घेणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण त्यांच्याकडे एक बोलतो ना काय पुढचं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या बाबतीतला हा सगळ्याच राजकारण्यांना मिळालेला एक धडा आहे. पण या आपल्या माध्यमातून मला आणखीन एक सांगायचंय की वेगवेगळे फोटो याच्यामध्ये आले, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आले, वेगवेगळ्या राजकीय पक्षातले ते होते. कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी त्यांनी जे कृत्य केलंय त्याचं समर्थन केलं का, त्याची बाजू कोणी मांडली का? नाही. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झालेली असेल, याचा अर्थ असा नाही की हे जे निंदनीय प्रकरण झालेलं आहे याचं कोण समर्थन करतं का हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT जी स्थापन केलेली आहे त्या चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शहानिशा होतील. आज बघितलं कोणी महिला कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही यांच्यावर आरोप करत आहेत. कोण रश्मी वहिनीचं नाव घेतं, कोण इथं नीलमताईंचं नाव घेतं, कोण माझ्याही संदर्भामध्ये मी भूमिका स्पष्टपणाने मांडत नाही ह्या संदर्भामध्ये नाव घेतं. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपापसातली बदनामी करण्यापेक्षा एक राजकीय एक विचारधारा किंवा एक महाराष्ट्राची विचारधारा म्हणून सगळ्या पक्षांचे यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती किंवा हा जो प्रकार सगळा ह्याबद्दल कोणाला माहिती होती. जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातला राजकारणी हा त्यांना भेटला नसता, याची मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खात्री.